मनामध्ये आलं तर ते सहजच समालोचकांना देऊ शकतील. योगी पाटील सर, किरण पाटील दिलदार आहे. योगी पोट कमी करायला तुला काम येईल ना, सायकलिंग करायला जायचं, पोट कमी करायला तुला काम येईल. चला, किरण पाटीलच्या सोबतीनं जयेश दळवी टू ओपनर्स. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. किरण पाटील रिकॉग्नाइज ओपनर आहे, बट आज जयेश त्याच्या सोबतीने आलेला आहे. जयेशच्या क्रमामध्ये आपण बराचसा बदल पाहतो. कधी वन डाऊनला येतो, कधी मिडल ऑर्डरला येतो. परंतु बघा मित्रांनो, 4 ओव्हरची मॅच आहे. लिमिटेड ओव्हरच्या खेळामध्ये तुम्हाला जी जबाबदारी मिळेल ना, ती जबाबदारी तुम्ही स्वीकारावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. आता प्रत्येक संघ वेगवेगळ्या प्लॅनिंगचं खेळतो. बघा, आज जयेश ॲज अ ओपनर आला किरण पाटीलच्या सोबतीनं. आज सूरज बांबरे ॲज अ विकेट किपर तुम्ही पाहता, ज्याला तुम्ही नेहमीच आउटफील्डमध्ये बघता, डीपमध्ये फिल्डिंग करत असतो. म्हणजे प्रत्येक गेमनुसार प्रत्येक प्लॅनिंग करावी लागते. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. कारण काल तुम्ही एक सामना बघितला असेल टायगर्स ऑफ कोलकाता, जेथे जो बदल केला की कृष्णा गवली भरपूर लेट बॅटिंग करण्यासाठी येत होता, त्याला वन डाऊन पोझिशनला पाठवला आणि त्यानंतर त्यानं धूम धडाका लावला. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ISPLच्या इतिहासामध्ये 74 धावांची तुफानी इनिंग त्यानं साकारली. म्हणून क्रिकेट हा प्लॅनिंगचा खेळ आहे. तुम्हाला काळानुसार वेळेनुसार बदल करावे लागतील. कुमार रणवीमध्ये मात्र बदल झाला नाहीये. तो पहिल्या षटक घेऊन आलाय आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला सुरुवात ओव्हर द विकेट. तो पहिलाच बॉल, बॅटची आतली कडा, इनसाइड एज आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. व्हेरी फर्स्ट बॉल, बिग विकेट प्लेड ऑन. किरण पाटील बॅक टू डग आउट. हे पाहू शकता, बॅटची आतली कडा तर होती आणि येस, बॅटर गॉन, प्लेड ऑन. बॅटची इनसाइड एज लागत असताना बॉल सरळ यष्ट्यानं धडकलाय. किरण पाटील प्राइज विकेट, सरप्राइज विकेट क्लेम फ्रॉम कुमार रणवी हु गेट बिग बॅटर, मॅन इन फॉर्म. हे पूर्ण सत्र गाजवणारा खेळाडू किरण शून्यावरती बाद. हॅट्रिक कंप्लीट केली तर अजय कदम यांच्याकडनं 1,000 रुपयांचं पारितोषिक कुमार रणवीला दिलं जाईल. अजय कदम मागच्या वर्षी मकरंद स्पोर्ट मुठवलचाच पार्ट होता ALPL मध्ये आणि काय पार्टनरशिप होती. ओमकार वजय आणि अजय कदम दोघांची 4 षटकं म्हणजे ताकदवान गोलंदाजांची 4 षटकं होती. बघूया मात्र या ALPL मध्ये कोणत्या गोलंदाजावर जास्त नजरा असतील. ॲज अ कॉमेंटेटर मी तर सांगतो सुनील गांगुर्डेवरती बऱ्याचशा जणांच्या नजरा असतील. त्यानंतर योगेश पाटील असेल, बाउंड्री बॉय, त्याही खेळाडूवरती बऱ्याचशा जणांचा नजरा असेल. त्यानंतर आपण जर विचार केला तर दीपेन केने यंगस्टर या खेळाडूवरती देखील बऱ्याचशा पुरस्कर्त्यांच्या नजरा असतील. यॉर्कर लेन, नवीन फलंदाज निखिल आलाय. आता निखिल थोडासा संयमी खेळण्याचा प्रयत्न करेल. डॉट बॉल आलाय. विकेट नंतर पहिल्या चेंडूवरती विकेट. आणि मला अजूनही आठवतं की हे जे सत्र सुरू झालं या वर्षीचं, तेव्हा कुमारनं विकेटनं हे सत्र सुरू केलं होतं चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली होती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा निखिल समोर. ओ बॅटची कडा, मागे थर्डमॅनला फिल्डर आहे. थर्डमॅनला धावबाची संधी. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. क्विक सिंगल. एकाच ग्रामपंचायतीमधील हे 2 संघ तुम्ही पाहताय. सावध मुठवल ग्रुप ग्रामपंचायत मधील हे 2 संघ एकमेकांच्या सोबत खेळत असतात, एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात. आणि खरं तर 21व्या चषकामध्ये अनाउन्समेंट झाली होती की ग्रामपंचायत प्रीमियर लीग, सावध मुठवल प्रीमियर लीग. मात्र तो विषय आता थोडासा लांबणीवर गेला मला वाटतं. ओ इनसाइड आउट चिप केलाय. हवेत बॉल, क्लासिकल फटका. सुधीर पाटील चेंडूवरती धावतोय. अडवलाय बॉल. शेवटच्या क्षणाला फटका लाजवाब होता जयेशच्या बॅटमधून, परंतु प्रॉपरली एलिव्हेशन तिथे मिळालं नाही. जास्त उंची मिळाली, लांबी प्राप्त करता आली नव्हती. आणि धावसंख्या आपण पाहतो 2 ने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 3 धावा.
थोडासा दबाव असेल, कारण अर्ली ब्रेक थ्रू ज्या वेळेला लवकर खेळाडू बाद होतात ना त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढत असतो. आणि जयेश आता बघूया इथून जबाबदारीने खेळेल का, थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. कुमार रणवी चांगली धार दाखवत असताना त्याच्या गोलंदाजीमध्ये हा चेंडू मात्र डॉट आलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक 3 सिक्सर मारले तर सुधीर कदम यांच्याकडनं जयेशला 1000चं पारितोषिक आणि अजय कदम यांनी कुमारसाठी लावलंय. आता कुमारला ती संधी नाहीये. हो, पुन्हा त्याच दिशेने बॉलला उडवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक धावतात. सुधीर, रणजित 1 बाउन्स न बॉल कलेक्ट केला. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्णही केल्या गेल्या. सध्या आपल्या मंचावरती 7 स्टार कमिटी मेंबर अजित पाटील उपस्थित आहेत. त्यांचा संघ सध्या खेळतोय. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ धावसंख्या धावफलकावरती 3 हिच्या मदतीने पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या अंती 6-1 गडी बाद. अगदी महत्वपूर्ण खेळाडू त्या ठिकाणी बाद केला. किरण पाटीलला शून्यावरती आउट केलं आणि त्याच्यानंतर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला तर कुमार रणवीनं. फक्त 6 धावा बनवता आल्या त्या ठिकाणी. जयेश दळवी आणि निखिल पाटीलला पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घ्यावी लागणार आहे. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. शिवशक्ती लोणाड आणि श्रीराम स्पोर्ट वैजोळा. श्रीराम स्पोर्ट वैजोळा संघानं चौदरपाडा चषकामध्ये पदार्पण केलं आणि काय खेळ राहिला होता. सतीश मसने आय थिंक अफलातून डाव त्याच्या बॅटमधून आपण बघितला होता आणि तेथे विजयी आगाज केला होता. पहिलीच मॅच प्रदीर्घ काळानंतर वैजोळा संघ खेळत असताना जिंकून काय तो आनंद साजरा केला होता. शिवशक्ती लोणाड आणि श्रीराम स्पोर्ट वैजोळा कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. पहिल्या इनिंग्स नंतर आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. सेकंड ओव्हर अजय भांबरे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्ट्रायकिंग एंडला जेडी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अपील करण्यात आली विकेट किपर कडनं, मात्र गोलंदाज जराही उत्साही नव्हता या अपील मध्ये. डॉट बॉलनं सुरुवात केली अजयनं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट आपल्याला चेंडूमध्ये बघायला मिळाली. अलटी पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असताना जेडीला माहिती आहे आता सरळ बॅटनं रन्स येत नाहीये, त्याच्यामुळे आता कदाचित तो प्रयत्न त्यानं केला आणि अजयला देखील म्हणजे सर्वच गोलंदाजांना अनाऊन्स करूया आपण अजय कदम मुठवळच्या हॅट्रिकसाठी 1000 खेचलाय बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. चांगला झेल पकडत असताना खेळाडू मात्र बाद होतोय. जेडी बॅक टू डग आउट. चांगला झेल विशालनं त्या ठिकाणी पकडला डीप मध्ये मिड विकेटला. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जेडी थोडंसं नाराज करत असताना, कारण त्याच्याकडनं अपेक्षा होती आज किरण बाद झाल्यानंतर. कसं आहे ना मित्रांनो, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 11 खेळाडूंना प्रदर्शन चांगलं करावं लागेल. एकटा खेळाडू तुम्हाला 1 मॅच जिंकवेल, 2 मॅचेस जिंकवेल असं नाही ना का प्रत्येक टुर्नामेंट किरण पाटीलच खेळणार आहे. कधी कधी तोही फ्लॉप ठरेल, कधी कधी त्याचाही बॅड लॅक असेल. मग तेव्हा तुम्हाला प्रदर्शन करणं गरजेचं आहे. एकावर तुम्ही अवलंबून राहाल तर मग विजय कठीण आहे तुमच्यासाठी. अक्षय म्हात्रे हो यावेळेला फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. अजयनं काय गोलंदाजी केली आहे. एकही धाव आतापर्यंत दिलेली नाहीये. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर आहे ती 6 धावा. अक्षय म्हात्रेला देखील लागोपाठ 3 सिक्सर साठी 1000चं पारितोषिक सुधीर कदम यांच्याकडनं दिले जातील. बॅक ऑफ द डिलिव्हरी थोडंसं आताच्या मागून हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. एकदा उत्तर मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणारच नाहीये, कारण विकेट ज्या वेळेला लवकर जातात ना तेव्हा भीती असते मनामध्ये की आता आपल्याला विकेट वाचवायचे आहेत आणि त्यानुसार खेळ करायचा आहे. परंतु इथे आपण पाहतोय की सावध संघ ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ती फलंदाजी आता इथे दिसत नाहीये. पूर्णपणे फलंदाज आता फेल ठरलेत. परफेक्ट यॉर्कर याही वेळेला अजय आज वेगळ्या मूडमध्ये आहे. काय गोलंदाजी केली आहे.
एकाही वेळेला त्यानं चुकीचा बॉल हाताळला नाहीये. सातत्याने लेंथ मध्ये बदल, वेगामध्ये बदल, लेग कटर, ऑफ कटर आणि 2 षटकांचा केस संपला. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या धावफलकावरती 8. इकॉनॉमिकल गोलंदाजी, फक्त 2 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट प्राप्त केली अजय बामरेनं दुसऱ्या षटकात. चला तर कॅमेरामॅन आपण व्हीआयपी डायस कव्हर करा. एक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सुनील मुकादम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी नरेश मडके यांना विनंती करेन की आपल्या शुभास्य सुनील मुकादम यांना सन्मानित आपण करायचं आहे. 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सुनील मुकादम. क्या बात आहे. 40+ लोणारचे ते फिजिओ देखील आहेत, फिटनेस ट्रेनर. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. लाऊडली अपील करण्यात आली होती. डायरेक्ट हिट लागले आणि आता टीव्ही अंपायरची मदत तर घेण्यात आली आहे. दुसरी धाव देखील तिथे पूर्ण केली आहे, तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. बट आता पहिल्याच धावेसाठी टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेण्यात आली. चला नाबाद आहे सर. धावा किती असतील एकूण? एकूण रन्स किती पळून पूर्ण केलेले आहेत? नक्कीच मदन जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनुज 11 जयदुर्गा ट्रॉफी लोणार. चला सर, नाबाद दिलेला आहे या ठिकाणी. मॅच सुरू करा. येस, चर्चा करतायत की रन्स किती द्यायचे आहेत त्या. कारण पहिल्या धावेला ज्या वेळेला थ्रो झाला त्यावेळेला टीव्ही अंपायरची मदत घेतली होती आणि त्याच्यानंतर रन्स पळून पूर्ण केलेले आहेत. सर रन्स किती आहेत? 3. चला 3 धावांनी स्कोर आता पुढे गेले. धावफलकावरती 11 धावा असतील. सुधीर पाटील कॅप्टन ऑफ टीम, मकरंद स्मृती मुठवळ सुरुवात करत असताना तिसऱ्या षटकाला 3 धावा त्याच्या पहिल्याच बॉलवर आल्यात. अक्षय म्हात्रे आणि निखिल पाटील अजूनही भरोशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला फुल लेंथ बॉल होता, परफेक्टली फुलर लेंथ. बॅटच्या आतली कडा मिडलिंग तिथे आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. सिंगल स्ट्राईक रोटेट करत असताना आता निखिलकडे स्ट्रायकिंग एंड आलं. निखिल फार लवकर मैदानात आला होता, अगदी 1 डाऊन पोझिशनला. श्री गणेश जांभूलपाडा कॅप्टन आपण कॉन्टॅक्ट करायचं. शिवशक्ती लोनाड संघाला विनंती असेल की टॉस साठी आपण या, त्यांच्या विरुद्ध संघ खेळेल. श्रीराम स्पोर्ट वैजोला अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलंय सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आणि तसावरती हुकचा फटका तुम्हाला बघायला मिळाला निखिल पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा त्याच दिशेने, परंतु आता फिल्डर आहेत सेट करण्यात आले डीप मध्ये स्क्वेअर लेगला.
फक्त मिळेल एकच धाव. एका धाव्याने स्कोर. आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 17 धावा. जवळजवळ या सीझनचा आपण विचार केला तर आतापर्यंत 16 ते 17 स्पर्धा संपन्न झाल्या असतील. फार बिझी शेड्यूल या विभागामध्ये सर्वच क्रिकेटर्स आपल्याला बघायला मिळालं. दर दिवशी नवीन स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आणि काही दिवसांनी मित्रांनो नाईट क्रिकेटचा थरार. बॅटची कडा, मागे बॉल, टॉप एज घेत असताना कीपरकडनं मिस्टेक झाली आहे. हाय जम्प घेऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता कुमार रणवीनं, मात्र त्या ठिकाणी मिळाली एक धाव. अक्षय मात्रेला मिळतोय जीवनदान. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 18 धावा. याच मैदानावर नाईट क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. तो जय जोटिंग देवरुंगचा. तदनंतर आमने गावामध्ये तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल नाईट क्रिकेटच्या स्वरूपामध्ये. योगेश लेवन आमनेची आणि सुरेंजी दळवी यांची पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी. आता याही वेळेला इथे एक्झॅक्टली काय घडतंय. आता भरपूर वेळ होता. फाईन लेगच्या फिल्डरकडे 3 स्टंप त्याच्या समोर दिसत होते, परंतु निशाणा साधता आला नाहीये. लेगबाईचा इशारा करतायत पंच आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. एका धाव्याने स्कोर झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव फलकावरती 19 धावा, 19 रन्स. शिवशक्ती लोणाड आणि श्रीराम स्पोर्ट वैजोळा दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण या इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आपण करतोय. लोणाडची स्पर्धा आणि शिवशक्ती लोणाड हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. शिवशक्ती लोणाडच्या माध्यमातून देखील काळूबाई चषक आपल्याला बघायला मिळालं होतं. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी सूरज आलेला आहे बॉलिंग मार्कवर. समोर निखिल असेल. धाव फलकावरती 19. आणखी कमीत कमी 15 ते 16 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम सावधकडे. किरण पाटील आणि टीम परीक्षा घेऊ शकतात. यावेळेला उडवलाय ऑन दी राईज. लॉफ करत असताना लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार चौकार या ठिकाणी आलाय, म्हणजेच झेल जरूर होता. ऑन द राईज काय फटका. समोर लॉफ करत असताना अजय भांबरे त्या ठिकाणी होता. भरपूर सारा पुढे आला आणि त्याच्यानंतर पहा त्याच्या हातामध्ये चेंडू पडला होता, मात्र कॅच पकडता आलेली नाहीये. कॅच ड्रॉप. चौकारानं आगाज केला. चला लोणाड आणि श्रीराम स्पोर्ट वैजोळा दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. सूरजच्या विरुद्ध स्वागत केलंय चौकारानं, परंतु विकेट मिळू शकले असते सूरजला. सूरज थोडासा नाराज असेल. चौकारानं धावसंख्या झाली ती 24. पुन्हा ऑन साइडला केसला बॉल हवेत. 2 फिल्डर धावतात. दोघांमध्ये तालमेल नाही दिसला आणि बॉल दोघांच्या मधनं फरार झालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी सूरज भांबरेच्या विरुद्ध करत असताना निखिल पाटील आता तुटून पडलाय. सातत्यानं शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल फुल लेन टाकला जरूर, तिथे एक चांगला फटका ऑन द राईज लॉफ करत असताना, परंतु हा चेंडू थोडासा खराबच होता. निखिलसाठी सुवर्ण संधी होती आणि तर निखिल पुन्हा एकदा चमकत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून लागोपाठ. ओव्हर द विकेट भांबरे हुक केला. आता मिस टायमिंग, टॉप एज आणि बॉल मात्र सरळ फाईन लेगच्या हातामध्ये. विकेटचं पतन.
टाकलेला बॉल होता आणि तसावरती आपण पाहतोय की बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी लेग कटर स्लो लेग कटर आपल्याला बघायला मिळाला. पहिल्यावरील 6 दुसऱ्यावरील 2 आणि तिसऱ्यावरील 12 पहिल्यावरील 6 दुसऱ्यावरील 2 ओ हो यॉर्कर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 28 रन्स. 2 चौकारांनंतर विकेट आला आणि त्यानंतर चांगला डॉट बॉल निहालच्या समोर यावेळेला स्मॅश केला. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्सलंट स्ट्रोक निहालच्या बॅट मधून धमाकेदार हिट सिक्सर. टायमिंग बॉलला सरळ पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता दणदणीत षटकार धमाकेदार हिट आपल्याला बघायला मिळाला आणि 34 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल एकविरा सावधनं आता बनवलेली आहे. सूरज महागडा ठरलाय. पुन्हा एकदा नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्वीप केला. बॉल जातो वेगानं स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजगत्या केला जाईल आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. 36 धावा धावफलकावरती. 37 धावांचं लक्ष असेल ते स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ संघाला सामना जिंकण्याकरिता. चला वळूया आपण लगेचच पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती असणार आहे. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. टीम शिवशक्ती लोणाड आणि श्रीराम स्पोर्ट वैजुळा दरम्यान आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. लोणाड गावचे उद्योजक उद्योगपती सन्माननीय राजेजी थळे साहेब ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होतं आणि आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. फटाक्यांच्या आतषबाजीने सुस्वागतम 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 आदरणीय राजेजी थळे साहेब उद्योजक उद्योगपती लोणाड आणि त्यांच्या समवेत दीपक मडवी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम आदरणीय राजेजी थळे साहेब आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आपण जी स्पर्धा पाहता जयदुर्गा ट्रॉफी लोणाड आणि लोणाडचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय राजेजी थळे साहेब आणि दीपकजी मडवी यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर वळूया आपण लगेच शिवशक्ती लोणाडला टॉससाठी इन्व्हाइट करूया. लास्ट ऑफिशियल कॉल आहे. जोही कॅप्टन नसेल पेनल्टी दिली जाईल. चला श्रीराम स्पोर्ट वैजोला कॅप्टन. चेक करू आपण. टॉस होऊ द्या 1 मिनिट. सन्माननीय मी राजेजी थळे साहेबांना विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी यावं. ज्यांच्या शुभास्य आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत आणि शिवशक्ती लोणाड. चला तर या ठिकाणी टॉसची माहिती दोन्ही कॅप्टनला आपण देत आहोत. एका बाजूला जयदुर्गा स्पोर्ट्स लोणाड आणि दुसऱ्या बाजूला अनुज 11. दोन्हीपैकी कॉल करायचा आहे. चला ज्ञानेश्वरची मागणी अनुज 11 आलेला आहे. जयदुर्गा स्पोर्ट्स म्हणजे टॉस जिंकलेला तो श्रीराम स्पोर्ट वैजोळानं पाहुण्यांना विनंती करतोय की टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स द्यायचे. विनंती पुन्हा मंचावरती बसावं. खरोखर खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन कारण आता तुम्ही भरपूर वेळानंतर क्रिकेटकडे वळलात आणि सुरुवात चांगली राहिलेली आहे. या स्पर्धेमध्ये टॉस जिंकला काय निर्णय. फिल्डिंग काय सांगशील यामागचं कारण का फिल्डिंग करणार आहेस. टीम नवीन आहे ते आता आम्ही समोरच्याला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. कसं वाटतं आज लोणाडकरांनी बापगावच्या क्रीडांगणावरती स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धा भरवणं कठीण काम असतं. काय सांगशील स्पर्धेविषयी. मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी संधी दिलेली आहे आणि ग्राउंड तर उत्तमच आहे आणि ते खेळायला पण मजा येईल. शुभेच्छा असतील ज्ञानेश्वर
गावच्या टीमनं स्पर्धा भरवली आहे. काय सांगशील अनुज 11 लोणार बद्दल? चांगलं आयोजन केलेलं आहे. असे आज तुला क्लासचा बॅटिंग केली असती की बॉलिंग केली असती? बॅटिंगच केली असती. म्हणजे मनासारखं केलेलं आहे. पूर्ण पॅक संघ असेलच. हो, काय टार्गेट देशील वैजोळासमोर? 50+. शुभेच्छा असतील तुला देखील. टॉस येथे संपन्न झालाय. नाणेफेकी जिंकून श्रीराम सोड वैजोळानं गोलंदाजी करण्याचा निर्णय प्रथमतः स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे शिवशक्ती लोणार संघाला. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जात आहेत योगी पाटील सर. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. थोडंसं करेक्शन आहे. लक्ष 36 धावांचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण एकूण 6 धावा कुमारनं खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अजयनं फक्त 2 खर्च केल्या होत्या आणि सुधीरच्या षटकामध्ये जर पाहिलं तर एकंदरीने 11 धावा आल्या होत्या. थोडंसं आपण करेक्शन करतो. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सूरजनं 16 खर्च केल्या. म्हणजे एकूण 35 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि 36 धावांचं लक्ष असेल टीम मुठवल संघासमोर. दौऱ्यान पाहू शकेल या ठिकाणी लोणार गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि कालिका माता मंदिरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजेशजी थळे साहेबांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे. जरूर त्यांचा आपण करूया आपल्या आयोजन समितीच्या वतीनं मनापासून आभार. त्याच्या सोबतीला लोणार गावचे समाजसेवक दीपकजी मडवी हे सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सलामी जोडी सूरज भांबरे आणि सोबतीला रणजित पाटील आपण पाहतो आणि षटकात सुरुवात करतोय क्वार्टर ऑफ भिवंडी मिस्टर किरण पाटील. पहिल्या चेडू बॅटच्या आतली कडा होता आणि चेडू सरळ चालला अगदी फायलेकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेडूला येऊन उचलून फेक करतायत तोपर्यंत एक धाव पहिल्या चेंडूवरती मात्र इथे पूर्ण केली गेली आणि पहिल्या चेंडूवरती सूरज भांबरेनं आपला धावाला सुरुवात केली. लक्ष आपण जर पाहिलं तर मोठंही नाही छोटं नाही, परंतु फायटिंग करण्यासाठी मात्र लक्ष उभारलं आहे आज एकविरा सावध संघाने. म्हणजे मागील 2 षटकांचा विचार केला तब्बल 27 धावा जोडल्या गेल्या. जबरदस्त मात्र फलंदाजा पलटवार पाहिला आणि त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग पाहिली आपण निखिल पाटीलची. आज त्याला साथ दिली शेवटच्या षटकामध्ये मिस्टर नेहल म्हात्रेनं. किरण पाटील पुन्हा आमच्यापासून दूर जात असताना इथे कट करायचं होतं परंतु चेंडू खाली राहिला आणि बॅटची वरची खेळा आणि अखेर रणजित पाटील पहिल्या चेंडूमध्ये खेळत असताना झेल बॅटच्या आय थिंक कॉर्बियांच्या माध्यमातून इथे बाद झाला. पहिल्या धक्का लागेल टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. आय थिंक ट्रिफल आउट दिवस झालेले आहेत. यस, आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया कारण आय थिंक असं वाटलं की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला की काय. ओहो, बैलला मात्र चेंडू ट्रीम करून मात्र निघून गेलाय. एक मोठा धक्का मित्र बडीनं टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला मात्र लागलाय रणजित पाटीलच्या रूपानं. कारण या सध्याच्या घडीला जर पाहिल्या तर मुठवल संघासाठी रणजित पाटील चांगला फॉर्मात आहे परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र तो शून्यावरती मात्र इथे बादून माघारी परतलाय. यानंतर अजून एक मोठी लढत शिवशक्ती लोणार संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला श्रीराम स्पोर्ट वैजोले संघ मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे. नाणेपैकी जिंकली त्या ठिकाणी वैजोले संघानं आणि जरूर मागील 3 ते 4 वर्षाच्या गॅपनंतर मात्र या सीझनमध्ये दुसरी स्पर्धा ते खेळणार आहेत. पहिली स्पर्धा चौजबडाच्या माध्यमातून ते खेळले गेले होते. पहिल्या विजेत्या स्पर्धेमध्ये त्याने मात्र संपादित केल्या होत्या. आणि मात्र तेजेश पाटील आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. संघाला मात्र सावरेल का परंतु किरण पाटीलच्या खात्यामध्ये पहिली सफलता. अगदी ओव्हर दी कव्हर फटका हवेत केला. इनसाइड आउटचा देखणा नजराणा फेस खेळाडू चेंडू चाला स्टॅकवरच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. फटका या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती खेळत असताना तेजेश पाटीलच्या बॅटमधून निघालाय आणि आज तेजेशला तेजोमय इनिंग खेळावी लागेल कारण समोर जर आपण विचार केला तर मात्र ज्यांची बाजू स्ट्रॉंग जर पाहिली तर गोलंदाजी आहे. आय थिंक आज दिगंबर बाली नाही आहे आणि त्यामुळे पाहतो की किरण पाटील पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. ऑन साईडला खेचून मारला, एलिव्हेशन नाही आहे आणि त्यामुळे पाहतो की चेंडू अगदी सेफ लँडिंग झाला. तोपर्यंत सिंगल धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली. सिंगलच्या साह्याने संघटित धावसंख्या पुढे जात असताना एक गडीबाज 6 धावा. लक्ष पाहिलं तर 36 धावांचा आहे. अजूनही विजयापासून 30 धावा दूर टीम मुठवलचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम शेठ पाटील याचा संघ आपण सध्या पाहतो बॅटिंग करतात. दुसऱ्या बाजूला युवा उद्योजक सावध गावातील महेंद्र शेठ पाटील याचा संघ एकविरा सावध
सध्या धावांचा मात्र इथे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा उचली घेणारा चेंडू होता बॅटचा स्टिकर चेंडू मात्र इथे स्पर्श झाला आणि तोपर्यंत पाहू शकाल अगदी शॉर्ट मिडविकेटला जाऊन चेंडूला जोपर्यंत फिल्डिंग केल्या जातोय चेंडूला फील्ड केला जातोय तोपर्यंत सिंगल धाव पुन्हा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. पॉवर प्लेचे षटक दोन्ही टीमसाठी फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. आतापर्यंत 7 धावा या इथे किरण पाटीलने खर्च केला आणि मागील आपण जर 6 स्पर्धा जर पाहिल्या तर किरण पाटीलनं मालिकावीर हे सर्व पारितोषिक मात्र लागोपाठने मात्र प्राप्त केले आहेत. म्हणजे एक जबरदस्त मात्र या ठिकाणी त्याचा फॉर्म या सीझनमध्ये पाहायला मिळतो. ओम सयाम निलोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत तिथे मात्र बॅटची वरची कडाडी पाहू शकाल. शॉर्ट पॉईंटला कुठल्याप्रमाणे चुकी झाली नाहीये. झेल पकडला आणि फलंदाज तेजेश पाटील बादून माघारी परतोय. दुसरा धक्का लागत असताना टीम मुठवल संघाला फक्त आणि फक्त पॉवर प्लेमध्ये किरण पाटीलने धावा खर्च केल्या 7 आणि मात्र विजयासाठी 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज. हा झेल अगदी लो झेल होता आणि आय थिंक बंटीनं मात्र तिथे कुठल्या प्रमाणे मिस्टेक केली नाहीये. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी झेल त्याने मात्र फिनिश केलाय. फक्त आता टीम मिटिंग अशी सुरू आहे की आता मात्र चेंडू निखिलच्या हातामध्ये सोपवायचा की चेंडू जेडीच्या हातामध्ये सोपवायचा, कारण दिगंबर माली संघामध्ये नाही आहे आणि त्यामुळे मात्र ही छोटीशी मिटिंग सध्या एकविरा सावंत संघाची आपण पाहतोय. आणि आय थिंक असं वाटतं की बॅटरची मात्र ते वाट पाहत होते की कुठला फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार आणि त्या अनुषंगाने मात्र आपण जे पुढील षटक आहे तो मात्र इथे आपल्या गोलंदाजाकडे सोपवणार. आणि त्या मात्र सर्व गोष्टींच्या मात्र टीम मिटिंग झाल्यानंतर निखिल पाटीलच्या चेंडू हातामध्ये सोपवलाय. संजय पाटील सिक्सर किंग ऑफ मुठवल या सत्रामध्ये संजय पाटील सुद्धा मात्र चांगल्या मूडमध्ये आहे. परंतु आज त्याला मात्र मूड फ्रेश करणारे मात्र इनिंग या स्पर्धेमध्ये त्याला खेळावी लागेल. एकविरा सावंत संघाच्या विरोधात सोबतीला सूरज भामरे आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 येणारे 18 बॉल शिल्लक. विजयासाठी अजून 29 धावांची गरज. आणि मी मगाशी उल्लेख केला की लक्ष मोठंही नाही आहे छोटंही नाही आहे, परंतु फाईट बॅक करण्यासाठी एक चांगला आकडा उभारला आहे. आणि जेडी नेहमीप्रमाणे आज बिचारा कधी फॉर्मात येणार सर्वजण आशेने मात्र त्याकडे पाहत आहेत. परंतु एक इनिंग जर जेडी चांगला केला ना मित्रांनो तर आय थिंक ही सीझन समाप्ती होण्याच्या अगदी शेवटच्या मुमेंटला मात्र जरूर तो चांगल्या प्रमाणे खेळू शकतो. इथे मात्र ऑनसरला पीक केला सूरजना आणि चांगला मात्र शतरशे पाहू शकेल. आपला मंग्या होता त्या ठिकाणी वा चेंडूवरती झडप घेतली आणि त्याच ॲक्शननं मात्र चेंडू त्याने सेव्ह केलाय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि सिंगलला मात्र निखिल पाटीलने आपल्या डावाला आपल्या षटकाला मात्र इथे सुरुवात केली. 8 धावा फलक्यावरती. सिंगलला मात्र सध्या फलक पुढे चाललाय आणि असं वाटतं की मुठवल संघ मात्र सामना अगदी क्लोज घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. तसंच दृश्य सध्या मात्र आपल्याला या ठिकाणी स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. एक मात्र चौकार पाहिला आपण. फलंदाज तेजेश पाटीलच्या बॅटमधून तो निघाला आणि तोही मात्र बाजून माघारी परतला आणि तदनंतर संजय पाटील उगात नाही मुठवलचा सिक्सर किंग या खेळाडूला म्हटलं जातोय. पहिला चेंडू त्याने फेस केलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्या चेंडूचा त्याने फेस काढलाय. 6 धावा. वाह पिकअप शॉट आणि मिडविकेटची सीमारेषा मात्र सहजपणे त्याने मात्र ओलांडली आणि ते मात्र अगदी पुढ्या चेंडूची मात्र हाताळणी अगदी फुलर लेत होता. सूरजने धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु संजयने नाकारला, कारण संजयला इथून माहिती आहे की जर आपण एखादे विकेट जर गमावली तर संघ कदाचित मात्र आपला संघ बागफुटला येऊ शकतो आणि त्या अनुषंगानं त्याने ती चूक केली नाहीये. परंतु इथे वापसी चांगल्या प्रमाणे म्हणू शकतो आपण निखिल पाटीलची. शॉर्ट रनअप आहे. अर्धो विकेट सातत्याने मात्र मारा करतोय. पुन्हा मात्र पाहू शकला अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला होता परंतु तिथे मात्र मिस्टेक घडली गेली पॉईंटच्या फिल्डरकडून आणि स्वतः किरण पाटील चेंडू शोधतोय आणि तोपर्यंत फलंदाजाने तिहेरीचा प्रयत्न केला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात सूरज भामरे आता मात्र इथे बाद झालाय. लागेल धक्का मुठवल संघाला हा 3रा, कारण ज्यावेळी तुम्ही सिंगलला डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करता त्यावेळी मात्र तुमची कॉलिंग फार महत्त्वपूर्ण असते आणि तिहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जर पाहिलं तर संजयही पूर्णपणे मध्ये तिथे अगदी स्ट्रॉंग नव्हता आणि आय थिंक सूरज तर पूर्णपणे मूडमध्येच नव्हता आणि अखेर त्याला मात्र आपल्या विकेटची बलिदान द्यावी लागली संजयसाठी. आणि पहा किती निराश पावला तो आता मात्र माघारी चाललाय. हे दृश्य पहा कुठल्या प्रमाणे मात्र यष्टाची पाठीमागे मिस्टेक घडली नाहीये.
आणि मात्र पाहू शकेल या ठिकाणी ज्या विकेटची आवश्यकता होती टीम एकविरा सावध संघाला तो विकेट्स आय थिंक सूरजच्या वतीनं रनआउट का असू द्या परंतु विकेट्स प्राप्त झालाय निखिल पाटीलच्या या षटकामध्ये आणि संघटित धावसंख्या पाहू शकेल इथे स्थिर आपण पाहतोय 3 गडी बाद एकूण फलकावरती 16 धाबा लागल्या गेल्या अजून विजयापासून 20 धाबा दूर टीम मकरंद स्पोर्ट मुठवल. न्यू बॅटर विनीत पाटील. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर विचार केला तर अजूनही पाहिलं तर इथे विशाल पाटीलचं येणं बाकी आहे. अजय भांबरे चांगली बॅटिंग करू शकतो, कुमार रदवी चांगली बॅटिंग करू शकतो, परंतु आज विनीतला मात्र प्रमोशन दिलंय. परंतु ते प्रमोशन मिळत असताना मात्र विनीत आता मात्र इथे चांगला खेळ साकारणार का. ओ चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न फटक्या चांगला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये आहे आणि चेंडू मात्र चालला एका टप्प्याच्या साह्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. पाटीलने गेला परंतु चेंडूचं परिवर्तन केलं तिथे मात्र फलंदाज विनीत पाटीलला का विनीतला मात्र आज प्रमोशन दिलंय त्याचं तो मात्र प्रत्यक्ष उदाहरण देत असताना या फटक्यावरती मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान खूप मोठा गॅप आणि तोच गॅप मात्र ते या ठिकाणी शोधलाय. अगदी कावू कॉर्नरच्या दिशेनं चेंडू निघून गेला. हो इथे मात्र पाहू शकाल उचली घेणारा चेंडू कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. दरम्यान पाहू शकाल इथे अनंताजी थळे यांचे तो शुभागमन दिलेला आहे. लोणारगावचे ज्येष्ठ समाजसेवक त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. कालपासून आपण पाहतो की लोणार गावातील असं मला तरी वाटतं की एकही घर नसेल की त्या घरातून व्यक्ती या स्पर्धेमध्ये पोहोचला नसेल. आणि काल मी उल्लेख केला होता की गावाची एकी गावाचा एकोपा असणं फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला. जर गावाची एकी असेल तर मात्र मित्रांनो कुठलाही व्यक्ती वाईट नजरेने त्या गावाकडे पाहू शकणार नाही आहे. आणि ती एकी लोणार गावाची मात्र स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली तर 2 षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36चा पाठला करत असताना 20 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 3 गोलंदाज जेडीच्या हातामध्ये चेंडू सोपवला अर्थात जयेश दलवी उर्फ जेडी. आज खऱ्या अर्थाने त्याला मात्र धिंग्याभर बालीची कुठल्या प्रमाणे उणीव भासणार नाही त्या अनुषंगाने मात्र खेळ त्याला मात्र साकारावा लागेल. जबाबदारीने मात्र गोलंदाजी करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी संजय पाटीलच्या सोबतीला तेजेश पाटील आहे. आज पाटीलगिरी मात्र हे दोन्ही फलंदाज मात्र राखण्याचा प्रयत्न करतील का. आणि प्रेक्षक वर्ग आता मात्र पाहू शकेल हळूहळू आता मात्र संख्येने या ठिकाणी वाढले जात आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पहिला बॉल उडवला हवेत केला स्क्वेअर लेकर फिल्डर तैनात कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये पकडला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती जेडीने आपल्या संघाला सफलता प्राप्त करून दिली संजय पाटीलच्या रूपानं. वाह व्हेरी गुड जॉब आहे मंगेश. चेंडूला मात्र येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपली उंझल बाहेर काढली आणि त्या उंझलीमध्ये चेंडूला मात्र कैद केला. आणि जिथे आपण चर्चा सुरू केली होती की येणाऱ्या बॅटरमध्ये विशाल पाटीलचं येणं बाकी आणि तोच खेळाडूचा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज विशालची आता मात्र इथून जबाबदारी वाढलेली आहे कारण 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये इथून विजयासाठी 16 धाब्यांची गरज. परंतु जेडीचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली आणि लगभग विशालची विकेट डोक्यात. आता अक्षय मात्र मिड विकेटला चूक करत नाहीये. सलगचा दुसरा विकेट प्राप्त केलाय जेडीनं आणि ज्या पावलानं विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच पावलानं त्याला आता मात्र मैदानाच्या पलीकडे जावं लागेल. गोलंदाज जेडी इज ऑन हॅट्रिक. जसा एखादा सरळ रंग बदलतो त्या अनुषंगाने मात्र या सामन्याने आता मात्र रंग बदलायला सुरुवात केली. याची असं वाटलं होतं की मात्र 36 धाबा मात्र इथे भरपूर कमी दिसत आहेत परंतु आता मात्र कुठेतरी मुठवत संघासाठी मात्र त्या मोठ्या दिसायला लागलेल्या आहेत. कारण 12 मध्ये 16ची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवरती मात्र इथे 2 गडी मात्र गमावले जेडीच्या अगेन्स्ट.
आणि त्या मात्र समीकरणामध्ये झाला बदल. 10 बॉल 16ची गरज. नवीन फलंदाज सुधीर पाटील कॅप्टन. आज कॅप्टनच्या अनुषंगाने त्याला खेळ साकारावा लागेल. एका बाजूला विनीत आपल्या संघाची कुठेतरी दुर्दशा पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवरून, कारण सुरुवात त्याने चौकाराने केली होती. परंतु आज सुधीर पाटीलची तर रणनीती काय असेल की सिंगल डबलला तो प्राधान्य देणार की स्ट्राईक रोटेट करणार की पहिल्या चेंडूपासून मात्र इथे आक्रमणाला तो सुरुवात करणार. हॅट्रिक बॉल फेस करतोय. ओ बॅटची कडा शॉट पॉइंट लेगकडे फील्डर तैनात. आणि या स्पर्धेतील जर विचार केली तर दुसरी विकेटचा हॅट्रिक पाहायला मिळाली. काल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या माध्यमातून संकेत पाटीलला पहिली विकेटचा हॅट्रिक कंप्लीट केली होती स्पर्धेमध्ये, आणि हा दुसरी विकेटचा हॅट्रिक आपल्याला जेडीच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी आवडली असेल तर जेडीसाठी खास करून टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हॅट्रिक विकेट तुम्ही पाहू शकाल. थोडासा पाठीमागे आला आणि पाहू शकाल ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न सुधीर पाटीलने केला आणि बॅटची वरची कडा लागली गेली आणि सुधीर सुद्धा मात्र निराश पावलाने चाललाय माघारी. वा, काय बाउन्स बॅक इथे एकविरा सावंत संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र 7 धावा खर्च केले होते किरण पाटीलने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये निखिलच्या अगेन्स्ट चांगल्या प्रमाणात मुठवल संघाने खेळ साकारला. तब्बल 13 धावा जोडल्या होत्या, परंतु मागील 3 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये, कारण 3 विकेट जेडीने प्राप्त केले. आणि त्या मात्र नवीन फलंदाज कुमार रणवी आलाय विनीत पाटीलच्या सोबतीला. 9 गेंदों में अभी भी 16 रनों की जरूरत. हाय व्होल्टेज सामना, हाय ड्रामा इथे मात्र पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग आहे परंतु हाय व्होल्टेज, आणि याचप्रमाणे क्रीडा रसिकांना मात्र सामने पाहायला आवडत असतात. आणि तो सामना मात्र इथे एकाच ग्रामपंचायतील 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. एका बाजूला मुठवल तर दुसऱ्या बाजूला सावध. आणि आता मात्र जेडीने सांगितलं की सावध संघापासून मित्रांनो सावध राहा, कारण 3 चेंडूमध्ये 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केले. इथे कुमारने सुद्धा फटका हवेत खेळला आहे आणि त्या मात्र चेंडूकडे निखिल पाटील चूक करत नाहीये. वाह, काय फिल्डिंग आणि काय गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 4 सफलता प्राप्त केल्या जेडीनं, आणि ते मात्र कुमारी चाललाय डगआउटच्या दिशेनं. जयेश दलवीन, परंतु इथे ज्यावेळी हे समीकरण पाहिलं आपण 12 चेंडूमध्ये 16, तिथे मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती की तुम्ही सिंगल डबल धावा सुद्धा घेऊन अगदी या लक्ष्याच्या जवळ तुम्ही पोहोचू शकले असते. क्लोज जर तुम्ही पोहोचले तर आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणात फिनिश दिली शकला असता, परंतु त्या रणनीतीने मात्र इथे खेळ झाला नाहीये. प्रत्येक फलंदाज जो आला त्याने मात्र फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल 4 चेंडूमध्ये 4 गडी इथे मात्र जेडीनं प्राप्त केला. आणि इथे मात्र पाहू शकाल अजयने पावलाचा वापर केला, समोर दिशेने ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला पाहू शकाल तिथे मिस्टेक गेली धुरीचा प्रयत्न होतोय. आणि एक धाव मात्र या ठिकाणी फार महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. आणि तिथे मात्र पाहू शकाल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा मात्र अजयच्या बॅटमधून निघाल्या आणि ते येणाऱ्या 7 बॉलमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. दरम्यान शुभागमन होते मिस्टर बर्थडे बॉय पवन रणवी यांचं शुभागमन झालेलं आहे. पवन, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हैप्पी बर्थडे टू यू, तुम जियो हजारों साल और साल के दिन व 50,000. 7 बॉल 14 धाब्यांची गरज. हा चेंडू फार निर्णायक आहे. पुढे आलाय, खेचून मारला, हवेत खेळलाय आणि पुन्हा मात्र चेंडू झाला वाढीस मिड विकेटला. अक्षय मात्रे आता मात्र चूक करणार नाहीये, त्याने पकडला झेल आणि 5 फॉर कंप्लीट केलाय या सामन्यामध्ये जयेश दलवीनं. वाह, काय गोलंदाजी, काय स्पेल राहिलाय. फक्त 2 धावा खर्च केला, 5 गडी बाद केल्या आणि 5वे विकेट्स पहा. खेचून मारण्याचा प्रयत्न अजय भांबरेने केला, परंतु तिथे मिस्टेक घडली गेली. ताकदीचा पूर्णपणे वापर झाला नाहीये आणि मिड विकेटला मात्र झेलबाच्या स्वरूपात तोही बाद झाला. आणि त्या मात्र समीकरण पाहू शकाल. 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, याला तर म्हणतात क्रिकेट हा खेळ निश्चितीने काम भरलेलं आहे. हे संपूर्ण षटक तुम्ही जेडीचा पाहू शकाल, ज्याप्रमाणे त्यांनी आज गोलंदाजी साकारली. हा दुसरा विकेट आय थिंक म्हात्रेने तो झेल पकडलाय. ही हॅट्रिक विकेट तुम्ही पाहू शकाल. सुधीरच्या बॅच लिडिंग एज फायनलीकडे मात्र चेंडू उडाला, तो झेल तेथे मात्र संपन्न केला गेला. त्याच्यानंतर मात्र लागोपाठचा 4था विकेट तुम्ही पाहू शकाल. कुमार रणवी जसा आला फटका हवेत खेळला आणि चेंडू पाहू शकाल लॉंग ऑनकडे जात असताना निखिल पाटीलने कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल ही 5वी विकेट्स अजयने खेचून मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू मिड विकेटला चाललाय आणि शतरक्षक अक्षय मात्र चुकी केली नाहीये. काय
टेलिकास्ट आहे SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती तुम्ही स्पर्धा पाहता आणि आमच्या सोबतीला शंकर गुलवे आहेत. जबरदस्त त्यांचा जॉब सुद्धा आपण पाहतो. दरम्यान हा सामना संपन्न झाल्यानंतर मुठवल गावचे युवा उद्योजक रणजित पाटील आणि कुमारजी रणवी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची येऊन शोभा वाढवायची आहे. परंतु इथेही आता विनीच्या सोबतीला नवीन फलंदाज हार्दिक आलाय आणि आता मात्र हार्दिक पांड्याप्रमाणे रोल मात्र इथे पार पडावं लागेल. आणि षटकासाठी गोलंदाज कॅप्टन हरीश हो आणि हरीशने सुद्धा पहिल्या चेंडूवरती अर्घ्याने ट्रिपल उद्ध्वस्त गेल्या. आज फलंदाजाने फक्त हजेरी लावण्याचं काम केलंय असंच म्हणावं लागेल. कारण मागील 7 चेंडूंचा आपण जर विचार केला तर मुठवल संघाने तब्बल 6 विकेट्स गमावले आणि ही विकेट्स आय थिंक 9व्या क्रमांकाची होती. यस म्हणजे आता मात्र सेकंडला जोडी आणि आता मात्र फलंदाज आला 11व्या क्रमांकावरती करण. आणि करणच्या स्वप्न सुद्धा नसेल की मला या सामन्यामध्ये बॅटिंग करण्यासाठी संधी मिळेल. असा क्रिकेटचा खेळ आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये आता मात्र 14 धाब्यांची गरज. 2 षटकामध्ये पाहिलं तर संपूर्ण या सामन्याचं वर्चस्व जर पाहिलं तर मुठवल संघाचं होतं. कारण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 20 धाबा त्याने जोडल्या होत्या आणि मागील 12 मध्ये 16 धाबाची गरज असताना 7 बॉलमध्ये आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या एकविरा सावध संघाने आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता 14 धाब्यांची गरज. शेवटची जोडी तिथे मात्र कटरचा वापर केला हरीशनं. पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने निघून गेला. वाईटच्या स्वरूपात ही सिंगल धाव. आज करणला मात्र जरूर या ठिकाणी हिरो बनण्याची संधी आहे आणि त्या संधीचं तो मात्र सोनं करणार का? कारण 5 बॉलमध्ये आता विजयासाठी 13 धाब्यांची गरज. जे इतरांना जमलं नाही ते आज करणला मात्र जमेल का? आणि आता मात्र ही शेवटची आशेची किरण मुठवलकरांची आपण पाहतोय. हो पुन्हा मात्र लाईन पाहावी लागेल. पुन्हा मात्र स्क्वेअर बॉल सलगचा दुसरा व्हाईट बॉल 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या आणि आता मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 5 बॉलमध्ये तुम्हाला 2 मारायचे आहेत, 2 ठोकायचे आहेत. षटकार ते येणार का? हो इथे मात्र पहा फुलर लेत होता. व्हाईट जॉर्करचा प्रयत्न हरीशने केला आणि निर्धावाने चेंडूची मात्र सांगता पाहायला लागली. नॉन स्ट्रायकीला हार्दिक आहे, त्याला अजूनही मात्र संधी मात्र इथे मिळाली नाहीये करणच्या सोबतीला. आता मात्र कुठेतरी लक्ष थोडंसं दूर चाललंय स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल संघाच्या दृष्टिकोनातून. कारण 4 बॉलमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज. परंतु परिस्थिती जर पाहिली तर आतापर्यंत 9 विकेट्स इथे मुठवल संघाने गमावले आणि शेवटची जोडी सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती. हो चांगला चेंडू. कारण फक्त आय थिंक फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूची लेंथ कोणती आहे, चेंडूची लाईन कोणती आहे, चेंडू किती वेगाने येतोय त्याकडे त्याला लक्ष द्यावं लागेल. परंतु तो बिचारा काय करणार. 11व्या क्रमांकावरती तो आलाय आणि त्याने सांगितलं की जे कार्य आज रणजितला करायचं होतं, जे कार्य आज तेजेशला करायचं होतं, जे कार्य आज विशालला करायचं होतं त्याने केलं नाहीये तर मी कशा रीतीने मात्र कार्य करणार. परंतु अखेर शेवट सिंगल धाव मात्र त्याने पूर्ण केली गेली आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र हार्दिकला मात्र तिथे खेळण्याची संधी मिळाली. सिंगल धाव कंप्लीट आणि आता मात्र समीकरणामध्ये भरपूर मोठा बदल पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटची 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी आय थिंक 2 चेंडू आहेत. यस आणि 2 मध्ये आता पाहू शकेल या ठिकाणी 11 धावींची गरज. म्हणजे 2 मध्ये 2 ठोकावा लागतील. वाह पुन्हा कटरचा प्रयत्न. आज दिगंबर माली संघामध्ये नाही परंतु आज त्याचे मुळीच या संघाला उणी भासली नाहीये. परंतु जरूर एक चांगला गोलंदाज आहे. आज गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तो लेण्याद्री इथे पोहोचला आणि त्यांच्या माध्यमातून एकविरा सावध संघासाठी शुभेच्छा दिल्या. त्याने सुद्धा मात्र स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. लिगल बॉल आणि या स्पर्धेमध्ये पहिला विजय एकविरा सावध संघाने आज प्राप्त केलाय आणि या मुठवल संघाचा जो आज ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न जो होतं ते मात्र स्वप्न अपूर्ण राहिलं. जरूर त्यांना देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 5 कंप्लीट केलाय. 5 विकेट तब्बल एका षटकामध्ये कंप्लीट केल्या आणि दुसरे